पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्यातील बाणेरमधील पासपोर्ट ऑफिस बॉम्बनं उडून देण्याची धमकी, पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। गेल्या 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा धमकी आल्याचा प्रकार। पुण्यामध्ये खेडमधील बेपत्ता तरुणाची निर्गुण हत्या, 3 दिवसानंतर मृतदेह सापडला। हत्येच्या घटनेमुळे खेड तालुक्यामध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू। छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त पुण्याच्या भोरमध्ये मूक पदयात्रा, शिवप्रतिष्ठानकडून मूक पदयात्रेचं आयोजन। भगवा ध्वज हातामध्ये घेऊन भोरच्या मुख्य बाजारपेठेमधून मूक पदयात्रा। पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा, नगरसेवकांकडून सर्वसाधारण बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित। गढूळ दूषित पाणी येत असल्यानं सोसायट्यांना टँकर मागवण्याची वेळ। पुणेकरांना ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा, पुढील 2 दिवस हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज। एनडीएमध्ये महिला प्रशिक्षक नेमण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल। एनडीएमधील महिला छात्रांच्या शारीरिक प्रशिक्षणासाठी महिला प्रशिक्षक देण्याची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, एक पात्री भारुडी भजनाला नागरिकांची पसंती। हरिनाम सप्ताहासह विविध कार्यक्रमात भारुडाचं आयोजन। पुण्याच्या भोरमध्ये काल संध्याकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ, कांदा काढणीची लगबग सुरू असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता। काढलेला कांदा शेतातच ताडपत्रीच्या साह्यानं झाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। मराठी नववर्षानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांच्या रांगा, नववर्षाची बाप्पाच्या दर्शनानं सुरुवात। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग, 2 आठवड्यांच्या आधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल। सिलेंडरसाठी तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी। कोल्हापुरात गॅस वितरण केंद्रासमोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, राजारामपुरी परिसरासह कोल्हापुरातील अनेक ठिकाणी गॅस वितरण केंद्रासमोर रांगा। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इगतपुरीमध्ये हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचे भाव वाढले। गेल्या 8 ते 9 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढील 18 दिवस बंद राहणार। खासगी बाजारपेठेमध्ये शेतमाल विकावा लागल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। निवेल्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेना। युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवर मोठा परिणाम। स्थानिक बाजारपेठेमध्ये टरबूजाची आवक प्रचंड वाढली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा। भडगाव तालुक्यामध्ये सुद्धा वादळी पावसाची हजेरी। मका, ज्वारी, हरभरा, कांदा यासह आंबा, लिंबू, शेवगा, पपई आणि केळी पिकांचं मोठं नुकसान।